मामला है प्लाटिंग में झोल का। जिला अधिकारी और पुलिस अधीक्षक को दिया गया निवेदन सामूहिक आत्महत्या करने का। क्या है खबर, जानते हैं विस्तार से। नमस्कार, मी नरेंद्र सत्यवजान न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आता सध्या आपण गोंदिया जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आहोत आणि माझ्या मागे आपण बघू शकता आमगाव आतील काही नागरिक आणि काही महिला आणि एक मुलगा सुद्धा आहे। तर यांनी आता जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये एक पत्र दिलेलं आहे सामूहिक आत्महत्येचा। तर यांच्यासोबत काय अन्याय अत्याचार झालेला आहे, तर सदर प्रकरण असं आहे की आमगाव या ठिकाणी रोड वर एक प्लॉटिंग करिता अगोदर यांची जमीन यांच्या जवाने घेतली आणि त्यामध्ये प्लॉटिंग करण्यात आलेली आहे। त्यामध्ये यांचे सुद्धा घर आहे। तर यांच्या जे घर आहे ते दुसऱ्याच्या नावावर आहे आणि यांच्या घर ज्यांच्या नावावर आहे त्यांच्या घर दुसऱ्याच्या नावावर आहे। तर असे काहीतरी प्रकार आहेत आणि सदर यांच्या घर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीचा जागा यांच्या नावावर नसता यांच्या नावावर जी जागा आहे ते जागा जी आहे ते ऑफिशियल रेकॉर्डमध्ये कुठेतरी फसलेली आहे आणि संबंधित प्रकरण हा कोर्टामध्ये प्रलंबित आहे, अशी जागा यांच्या नावावर झालेली आहे। तर अशामध्ये हे जिल्हा अधिकारी महोदय यांच्याकडे आलेले आहेत की जर यांना न्याय मिळाला नाही तर हे सामूहिक आत्महत्या करणार। या अगोदर सुद्धा यांनी 1 महिन्या अगोदर प्रेस वार्ता सुद्धा घेतलेली होती आणि उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना सुद्धा पत्र व्यवहार केलेला होता, पण अजूनपर्यंत यांना कोणताही न्याय मिळाला नाही। तर आज हे जिल्हा अधिकारी यांना तसेच गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना पत्र देण्याकरिता आलेले आहेत। तर काय अन्याय त्यांच्यासोबत झालेला आहे ते आपण जाणून घेऊया। माझे नाव मनोज शिवराम भांडारकर, देवरी रोड आमगाव। 2006 जमीन विकलो कवडू मेंढे यांना। त्यांनी आता 2020 मध्ये प्लॉटिंग दुसऱ्याला विकलं, गिरीपुंजेला, अरुण गिरीपुंजे म्हणून त्याला विकला। आणि त्याच्यानंतर त्यांनी प्लॉटिंग केलेलं आहे। त्या रस्ता नव्हता तर माझ्या घर रस्त्यामध्ये होतं, त्याला तोडून त्यांनी दुसरा नवीन घर बनवून दिला। त्या घराच्या त्याच्या याच्यामध्ये नंबर 2 आहे। तर 2 नंबर घराची रजिस्ट्री दुसऱ्याच्या नावाला करून दिली आणि मला 9 नंबर ह्या घराची रजिस्ट्री करून दिली। तो राखडीचा आहे। आता काय निवेदन दिलेलं आहे तुम्ही? आता मला तर जागाच नाही आहे। तो ज्याच्या नावाला आहे तो मला घराच्या बाहेर काढाल आणि ज्याच्या नावाला रजिस्ट्री करून दिलेली आहे ते काही येऊ देणार नाही मला। तर आता निवेदन काय दिलं तुम्ही जिल्हा अधिकारी यांना? मी सामूहिक आत्महत्येचं निवेदन दिलेलं आहे। माझे नाव अनिता उमेश आकडे आहे। आमचं घर आमच्या नावावर नसल्यामुळे किंवा आमची जमीन एक साथ जमीन सम्राटमध्ये दिल्या, रस्त्याची जागा, रोड रस्त्याची जागा। तुमची जमीन तुमच्या नावावर कशी काय नसे, काय प्रकरण आहे संपूर्ण? म्हणजे प्लॉटिंग मला ना ओपन बेसची जागा विकून आमच्या नावावर आमचे घर आपल्या दुसऱ्याच्या नावावर रजिस्ट्री केले। तर आता काय निवेदन दिलेलं आहे? आमचं निवेदन आहे की आमचे घरे आमच्या नावावर करून दिल्या पाहिजे ना, रोड रस्त्याची जागा दिल्या पाहिजे, नाही तर आम्ही आत्महत्या करतो। माझे नाव संगीता वागुर्दे आहे। आम्ही याच्यासाठी आत्मदानाची म्हणजे तयारी करत आहे की आमचे म्हणजे जे प्लॉट आहे त्यांनी आमच्या नावावरती प्लॉट आधी होते, पण त्यांनी म्हणजे ओपन फेसची जागा प्लॉटिंग करून विकली आणि ते ओपन फेसची जागा त्यांच्या 7/12 मिळत होता, म्हणून त्यांनी आमच्या प्लॉटची रजिस्ट्री त्यांना करून दिली। आणि आता सध्या म्हणाल तर म्हणजे आम्हाला राहायला म्हणजे आहे नाही। जर का समोरच्या व्यक्तीने जर का आम्हाला म्हणजे काढलं मग आम्ही कुठे जाऊ, असं म्हणजे असं प्रकरण आहे। म्हणून आमची एकच इच्छा आहे की म्हणजे आम्ही सर्व आमगावामध्ये दिले आहे सर्व म्हणजे कर्मचाऱ्यांकडे, पण ते काही म्हणजे न्याय मिळवून देत नाही आम्हाला। म्हणून आमची एकच इच्छा आहे की आमचे प्लॅट म्हणजे आमचे घरं आमच्या नावावरती करून द्या, नाहीत मग आम्हाला न्याय मिळवून द्या, नाहीत मग आम्हाला आत्मदानाची तयारी करत आहे आम्ही, ते करू द्या। पण बघितलं त्यांच्यासोबत काय अन्याय झालेला आहे, त्यांनी आपल्या शब्दामध्ये समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यांच्यासोबत काय अन्याय झालेला आहे। जर यांच्या घर यांच्या नावावर आहे आणि यांच्या घर दुसऱ्याच्याच नावावर आहे, अशामध्ये यांचे घर ज्यांच्या नावावर आहेत त्यांनी जर बोलले की हा घर माझा आहे, ही जमीन माझी आहे, तर यांनी जावे कुठे, असा प्रश्न यांच्यासमोर निर्माण झालेला आहे। म्हणून आता त्यांनी जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। आता बघणे हे महत्त्वाचे राहील की जिल्हा अधिकारी निर्णय घेतील की नाही, काय यांना न्याय मिळेल की नाही, काय यांच्यावर आत्महत्या करण्याची पाळी येणार काय, हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे। तर मिळूया पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत नमस्कार।